नमस्कार. ॲस्पायरंट्स ऑफ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण DMIR अंतर्गत सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट म्हणजेच समाजसेवा अधीक्षक या पदासाठी जी एक्झाम होणार आहे तिच्यासाठी रिव्हिजन लेक्चर घेऊन आलो आहे. सोशल वर्कच्या ज्या थेरीज आहे, बेसिक इम्पॉर्टंट डेज आहेत आणि इम्पॉर्टंट बुक्स आहेत, ऑथर्स आहेत त्यांचे, याची सगळी आपण रिव्हिजन करून घेणार आहोत. यात आपण हे रिव्हिजन लेक्चर असणार आहे. तुमची थोडी तयारी कमी झाली असेल किंवा रिव्हिजन बाकी असेल किंवा काही असेल तरी आपण यात ऑलमोस्ट सगळं काही कव्हर केलेलं आहे. तर लक्षपूर्वक ऐका आणि यातला प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे, ज्याच्यावर कुठल्याही कशाही प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि याच्यावर जो पण प्रश्न आला तर तो सोडवता आला पाहिजे. बाकी हे रिव्हिजन लेक्चर असणार आहे. एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा, एक्झामपर्यंत जेवढ्यांदा बघाल तेवढ्यांदा तुम्हाला आणखी चांगला फायदा होईल. आणि तुमचे जे 40 प्रश्न येणार आहेत सोशल वर्कचे, त्याच्यापैकी यातले आपण 15 ते 20 क्वेश्चन पकडून चालूया की या एका लेक्चरमधून येऊ शकतात. तर होप सो येतील, कारण आपण ऑलमोस्ट सगळे टॉपिक कव्हर केलेले आहे. याच्या पूर्वीचे लेक्चरसुद्धा आणि आतासुद्धा आपण हे रिव्हिजन लेक्चर करून घेत आहोत. याचा एकच उद्देश आहे, तुमचे आणखी मार्क्स वाढायला हवे आणि तुमची पोस्ट निघायला हवी. चला तर सुरू करूया. पहिला आहे थेरीजमध्ये बघणार आहोत कॉग्निटिव्ह थेरपी. कॉग्निटिव्ह थेरपी दिली होती ॲरनबेक यांनी. संज्ञानात्मक उपचार ॲरनबेक यांचा. संज्ञानात्मक उपचार ही एक मानसोपचार पद्धत आहे जी ॲरनबेक यांनी 1960च्या दशकात विकसित केली होती. ठीक आहे. डायरेक्ट क्वेश्चन येईल, कॉग्निटिव्ह थेरपी कोणी दिली होती तर ॲरनबेक यांनी. नंतर आहे मास्लोच्या हायरार्की ऑफ नीड्सच्या ज्या 5 गरजा आहेत त्या बघणार आहोत. यांची श्रेणी आहे मास्लोची. तर याच्यावर डिरेक्ट क्वेश्चन येतो. याच्यात तुम्हाला सिक्वेन्सनुसार क्वेश्चन येतो, फ्रॉम ऑर्डरनुसार लावा. याच्यावर असा क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. किंवा ते 5 पैकी 4 ऑप्शन देतील, याच्यापैकी कुठली आहे कुठली नाही आहे याच्यावर क्वेश्चन येतो. तर ही याच्यावर खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेले आहेत. तर हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स. पहिला आहे फिजिओलॉजिकल नीड, दुसरा आहे सेफ्टी नीड, तिसरा आहे लव्ह अँड बिलॉंगिंग, चौथा आहे इस्टीम आणि 5वं आहे सेल्फ ॲक्च्युलायझेशन. ठीक आहे. सर्वात शेवट सेल्फ ॲक्च्युलायझेशन. आता हे लक्षात कसं ठेवायचं ते तुम्ही ठरवा, बट याच्यावर क्वेश्चन येतो तर हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. नंतर आहे ह्युमॅनिस्टिक थेरपी. अब्राहम मास्लो आणि कार्ल रॉजर्स यांनी दिली होती. मानवतावादी उपचार अब्राहम मास्लो आणि कार्ल रॉजर्स. नंतर आहे इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. हे दिलेलं आहे अल्फ्रेड ॲडलर यांनी. ठीक आहे. नंतर आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग. अल्बर्ट बंडुरा यांचा कन्सेप्ट आहे. निरीक्षणाद्वारे शिक्षण. एरिक एरिक्सनचा आहे सायकोसोशल डेव्हलपमेंट थेरी. ठीक आहे. सायकोसोशल डेव्हलपमेंट थेरी दिलेली आहे एरिक एरिक्सननी. याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन येतो. नंतर आहे सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट थेरी. ही दिलेली आहे सिगमंड फ्रॉइड यांनी. याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेले आहे. मेडिकल सोशल वर्कच्या ज्या पण एक्झाम्स होतात त्याच्यावर त्या एक्झाम्समध्ये या टॉपिक्सवर क्वेश्चन्स आलेलेच आहेत. म्हणून हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. यांना लक्षपूर्वक ऐका आणि हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. याच्यावर जर क्वेश्चन आले तर तुम्हाला डायरेक्ट सोडवता आले पाहिजे. नंतर आहे सोशल लर्निंग थेरी. ही अल्बर्ट बंडुरा, जुलियन रॉटर आणि वेल्टन मिशेल यांनी दिलेली आहे. सामाजिक शिक्षण सिद्धांत. नंतर आहे रॅशनल इमोटिव्ह थेरपी. ही अल्बर्ट एलिस यांची आहे. युक्तिवाद भावनात्मक उपचार अल्बर्ट एलिस. आपण तुमच्यासाठी हे दोन्ही भाषेमध्ये लेक्चर आणलेलं आहे, जेणेकरून ज्यांचं सोशल वर्क मराठीमध्ये झालं आहे किंवा इंग्लिशमध्ये झालं आहे तर दोघांनाही फायदा झाला पाहिजे. आणि आपला एकच उद्देश आहे, पेपरमध्ये 40 पैकी 40 प्रश्न पूर्णपणे आपले बरोबर आले पाहिजे. बाकी तुम्ही मराठीमधून करा, इंग्लिशमधून करा, नो प्रॉब्लेम. त्याच्यात काही हे नाही. पण जे 40 प्रश्न आहेत ते बरोबर आले पाहिजे, जेणेकरून तुमची रँक निघाली पाहिजे आणि तुमची चांगली रँक निघण्यासाठी त्याची हेल्प झालेली पाहिजे. आपला बस या लेक्चरचा एकच उद्देश आहे. नंतर सोशल वर्क रिसर्च. हा कन्सेप्ट दिलेला आहे ॲलन रुबिन यांनी. सामाजिक कार्य संशोधन ॲलन रुबिन. नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी वॉज फाउंडेड बाय डॉक्टर B.R. आंबेडकर ऑन 8 जुलै 1945 इन मुंबई. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती 8 जुलै 1945 मुंबई येथे. डायरेक्ट क्वेश्चन येईल,
म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली होती किंवा कोणी केली होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर हा तुम्हाला सोडवता आला पाहिजे. नंतर आहे इगो सायकोलॉजी. इगो सायकोलॉजी इज अ स्कूल ऑफ सायकोअनालिसिस दॅट एम्पसायझेस द रोल ऑफ द इगो इन डेव्हलपमेंट अँड बिहेवियर. ठीक आहे. ॲना फ्रीड यांनी दिलेली ही टर्म आहे इगो सायकोलॉजी. इगो सायकोलॉजी ही मानसशास्त्रीय एक शाखा आहे जी व्यक्तीच्या अहंभाव म्हणजेच इगोच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करते. ठीक आहे. डायरेक्ट क्वेश्चन येईल इगो सायकोलॉजी काय आहे किंवा इगो सायकोलॉजी कोणी दिलेली आहे टर्म, तर ॲना फ्रीड यांनी. नंतर आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. हा आलेला आहे 2005 मध्ये. ठीक आहे. डायरेक्ट क्वेश्चन येईल RT ॲक्ट कधी आला होता, तर 2005 मध्ये. आणि याच्यात मुख्य भूमिका होती अरुणा रॉय यांची. ठीक आहे. यांचं एक संघटन आहे मजदूर किसान शक्ती संघटन. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड आहेत अरुणा रॉय आणि यांचे महत्त्वाचे योगदान होते RTI ॲक्ट 2005 आणण्यासाठी. ठीक आहे. RTI ॲक्ट 2005 तुम्हाला माहिती असेलच. याची डीप इन्फॉर्मेशन माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही बाकी गोष्टी सर्च करू शकता. बट आपण मेन ज्या गोष्टी एक्झाम्समध्ये विचारतात, ज्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतात, ते आपण बघत आहोत. ठीक आहे. आणि आपल्याजवळ वेळ पण कमी आहे, म्हणून आपण डायरेक्ट जे पण क्वेश्चन येऊ शकतात किंवा म्हणजे डायरेक्ट कसे क्वेश्चन सोडवता येईल ते आपण बघत आहोत. मराठीमध्ये आपण दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे शुद्धी मुवमेंट. मिनिंग प्युरिफिकेशन मुवमेंट वॉज स्टार्टेड बाय आर्य समाज. आर्य समाजाने शुद्धी मुवमेंटची सुरुवात केलेली होती म्हणजे 19व्या शतकाच्या शेवट आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला. ठीक आहे. शुद्धी आंदोलन हे आर्य समाजाने उशिरा 19व्या आणि सुरुवातीच्या 19व्या शतकात सुरू केले. या आंदोलनाचे मुख्य उद्देश इतर धर्मांमध्ये गेलेल्या हिंदूंचे पुन्हा हिंदू धर्मात स्वागत करणे. ठीक आहे. पुनर्प्रवेश घडवून आणणे. नंतर आहे द लॉ ऑफ 3 स्टेजेस. हा दिलेला आहे ऑगस्ट कामटे यांनी. डायरेक्ट क्वेश्चन येईल द लॉ ऑफ 3 स्टेजेस कोणी दिलेला आहे, तर ऑगस्ट कामटे यांनी. याच्यात पहिलं थिओलॉजिकल स्टेज, ही रिलिजियस स्टेज आहे. इन दिस स्टेज पीपल एक्सप्लेन इव्हेंट्स अँड फिनॉमिना थ्रू सुपरनॅचरल ऑर डिवाइन पॉवर्स. ठीक आहे. या टप्प्यात लोक सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण देव, आत्मे आणि धर्मांवर आधारित देतात. ठीक आहे. याच्यात आणखी एक हे महत्त्वाचं लक्षात घ्या. फ्रेंच सोशियोलॉजिस्ट ऑगस्ट कामटे, द फादर ऑफ पॉझिटिव्हिझम अँड सोशियोलॉजी, प्रपोज दॅट ह्युमन सोसायटी अँड थॉट्स इव्हॉल्व थ्रू 3 स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर डायरेक्ट क्वेश्चन येईल पॉझिटिव्हिझम कन्सेप्ट किंवा सोशियोलॉजी कन्सेप्ट कोणी दिलेला आहे, तर ऑगस्ट कामटे. याच्याशी रिलेटेड ऑगस्ट कामटे हे पर्सनॅलिटी आहे. तर डायरेक्ट क्वेश्चन येतो किंवा मग ऑगस्ट कामटे यांनी कुठला कन्सेप्ट दिलेला आहे, ऑप्शन येतील पॉझिटिव्हिझम किंवा सोशियोलॉजी हा कन्सेप्ट कोणी दिलेला आहे, तर ऑगस्ट कामटे. डायरेक्ट क्वेश्चन येतील. आणि यांचे 3 स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट द लॉ ऑफ 3 स्टेजेस हे कुठले आहेत, तर ते त्याच्यावर पण क्वेश्चन येईल. 3 ऑप्शन दिलेले राहतील किंवा 2 ऑप्शन दिलेले राहतील, तर ते तुम्हाला चांगल्यानं बघणं गरजेचं आहे. पहिला आहे थिओलॉजिकल स्टेज, रिलिजियस स्टेज. नंतर आहे मेटाफिजिकल स्टेज, फिलॉसॉफिकल स्टेज आहे ही. एक्सप्लेनेशन्स आर बेस्ड ऑन ॲबस्ट्रॅक्ट प्रिन्सिपल नॉट डिरेक्ट सुपरनॅचरल कॉजेस. सोसायटी रिलाइज ऑन अ रिझन अँड रॅशनल थिंकिंग बट स्टील लॅक्स सायंटिफिक प्रूफ. एक्झाम्पल बिलीव्ह इन नॅचरल राईट्स, इसेन्स ऑर डेस्टिनी. ठीक आहे. या टप्प्यात तत्त्वज्ञान आणि नैसर्गिक शक्तींवर आधारित स्पष्टीकरण दिले जाते, पण अजूनही वैज्ञानिक आधार पूर्णपणे नाही. ठीक आहे. मेटाफिजिकल स्टेज. नंतर तिसरी स्टेज आहे पॉझिटिव्ह स्टेज, इलाच म्हणतात सायंटिफिक स्टेज. दिस इज मोस्ट ॲडव्हान्स स्टेज. सोसायटी एक्सप्लेन्स एव्हरीथिंग थ्रू सायन्स, ऑब्झर्वेशन अँड लॉजिक. ठीक आहे. याच्यात सायन्स, ऑब्झर्वेशन अँड लॉजिक थ्रू एक्सप्लेन करते सोसायटी. फोकस ऑन फॅक्ट्स, एक्सपेरिमेंट्स अँड एम्पिरिकल नॉलेज. या टप्प्यात समाज विज्ञान निरीक्षण आणि तथ्यांवर आधारित विचार करतो. शास्त्रीय दृष्टिकोन वापरून सर्व गोष्टी समजावून घेतल्या जातात. तर ठीक आहे. याचे 3 स्टेजेस आहेत. या 3 स्टेजेस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नंतर आहे लिनियर इव्हॉल्युशनरी थेरी, ही दिलेली आहे ऑगस्ट कामटे यांनी. नंतर आहे अकॉर्डिंग टू दिस थेरी सोसायटी इव्हॉल्व्स इन अ स्ट्रेट लिनियर पाथ फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स फॉर्म ओव्हर द टाईम. सिम्पल टू कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये सोसायटी इव्हॉल्व होत राहते टाईमनुसार. लिनियर इव्हॉल्युशनरी थेरी असे सांगते की समाज एकसारखे रेषात्मक पद्धतीने विकसित होतो, म्हणजे साध्या अवस्थेतून जटिल अवस्थेकडे. ठीक आहे. नंतर आहे रॅडिकल सोशल वर्क. रॅडिकल सोशल वर्क इज अन अप्रोच टू सोशल वर्क दॅट गोज बियॉन्ड जस्ट हेल्पिंग इंडिव्हिज्युअल्स कोप विथ देअर प्रॉब्लेम
problems. Instead, it focuses on addressing and challenging the root causes of social inequality, injustice, and oppression. It aims to transform society. रॅडिकल सोशल वर्क म्हणजे आपण समजून घेऊ की फक्त सोशल वर्क थ्रू ज्या गोष्टी आहे म्हणजे हेल्प करणेच नाही, तर त्याच्या म्हणजे जो मूळ जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवणे, त्यालाच रॅडिकल सोशल वर्क म्हणतात. रॅडिकल सोशल वर्क हा एक असा सामाजिक कार्याचा प्रकार आहे जो फक्त व्यक्तींच्या समस्या सोडवण्यावर नाही, तर सामाजिक मूळ कारणांवर, अन्याय, विषमता आणि उत्पीडनावर लक्ष केंद्रित करतो. ठीक आहे. तर डायरेक्ट क्वेश्चन येईल, रॅडिकल सोशल वर्क म्हणजे काय, किंवा टर्म दिलेली असेल आणि त्या टर्मचा अर्थ काय. तर खाली ऑप्शन दिलेले असतील, रॅडिकल सोशल वर्क किंवा बाकी ऑप्शन सुद्धा. नंतर आहे लर्निंग बाय इमिटेटिंग अदर्स बिहेवियर इज कॉल्ड एज ऑब्झर्वेशनल लर्निंग. म्हणजेच इतरांच्या वर्तनाशी नक्कल करून शिकणे म्हणजेच निरीक्षणाद्वारे ऑब्झर्वेशनल लर्निंग असे म्हणतात. अल्बर्ट बंडुरा यांनी ही टर्म दिलेली आहे, ऑब्झर्वेशनल लर्निंग. आणि अल्बर्ट बंडुरा इज अ सायकोलॉजिस्ट हू स्टडी दिस अँड कॉल्ड इट ॲज अ सोशल लर्निंग थेरी. आणि इलाच म्हणतात सोशल लर्निंग थेरी. ठीक आहे. तर डायरेक्ट क्वेश्चन येईल, ऑब्झर्वेशनल लर्निंग हा कन्सेप्ट कोणी दिलेली आहे, तर अल्बर्ट बंडुरा यांनी. किंवा ऑब्झर्वेशनल लर्निंगचा मिनिंग काय, किंवा सोशल लर्निंग थेरी कोणी दिलेली आहे. ऑब्झर्वेशनल लर्निंग ही सोशल लर्निंग थेरी अंतर्गत येते. ठीक आहे. अल्बर्ट बंडुरा हे शास्त्रज्ञ यांनी हे सिद्ध केले आणि याला सामाजिक शिक्षण सिद्धांत म्हणजे सोशल लर्निंग थेरी असे म्हटलेले आहे. नंतर आहे बर्था रेनॉल्ड इज क्रेडिटेड विथ स्टार्टिंग काउन्सिलिंग इन सोशल केस वर्क. ठीक आहे. सोशल केस वर्कमध्ये काउन्सिलिंग स्टार्ट करण्याचे श्रेय बर्था रेनॉल्ड यांना दिले जाते. ज्याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहे खूप एक्झाम्समध्ये, कारण आपले मेन काम असते काउन्सिलिंगचे. तर काउन्सिलिंगवर पण खूप क्वेश्चन येतात. तर काही क्वेश्चन तुमचे म्हणजे केस स्टडी किंवा काही म्हणजे स्टडी दिलेली राहील तिच्याशी रिलेटेड राहील. बाकी असे फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणजे ज्यांनी कोणी काउन्सिलिंग स्टार्ट केली केस वर्कमध्ये, तर बर्था रेनॉल्ड यांनी. ठीक आहे. नंतर आहे अल्फ्रेड बिनेट. अल्फ्रेड बिनेट इज द फादर ऑफ इंटेलिजन्स टेस्ट. फादर ऑफ इंटेलिजन्स टेस्ट कोण आहे, तर अल्फ्रेड बिनेट. अल्फ्रेड बिनेट यांना बुद्धिमत्ता चाचणीचे जनक मानले जातात. ते फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी 1990च्या सुमारास बिनेट सायमन स्केल नावाची पहिली प्रायोगिक बुद्धिमत्ता चाचणी तयार केली. ठीक आहे. तर अल्फ्रेड बिनेट यांनी बिनेट सायमन स्केल नावाची पहिली प्रायोगिक बुद्धिमत्ता चाचणी तयार केली आहे, म्हणजेच इंटेलिजन्स टेस्ट. तर डायरेक्ट क्वेश्चन येईल, फादर ऑफ इंटेलिजन्स टेस्ट टेस्टिंग कोण आहे, तर अल्फ्रेड बिनेट. आणि यांनी कोणती टेस्ट केली, तर बिनेट सायमन स्केल नावाची. नंतर E.S. बोगार्डस इज अमेरिकन सोशियोलॉजिस्ट हू डेव्हलप द सोशल डिस्टन्स स्केल इन 1925. ठीक आहे. 1925मध्ये सोशल डिस्टन्स स्केल कोणी केली, तर बोगार्डस यांनी. ॲस बोगार्डस हे एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी सामाजिक अंतर मापनपट्टी सोशल डिस्टन्स स्केल 1925 साली विकसित केली. ही पट्टी माणसे इतर सामाजिक, जातीय किंवा वांशिक गटातील व्यक्तीशी कितपत संबंध ठेवू इच्छितात हे मोजण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. नंतर आहे क्लायंट सेंटर्ड थेरपी ऑल्सो नोन एज पर्सन सेंटर्ड थेरपी वॉज डेव्हलप्ड बाय कार्ल रॉजर्स. ठीक आहे. तर डायरेक्ट क्वेश्चन येईल, क्लायंट सेंटर्ड थेरपी किंवा पर्सन सेंटर्ड थेरपी कोणी दिलेली आहे, तर कार्ल रॉजर्स यांनी. दिस थेरपी फोकसेस ऑन क्लायंट्स ॲज द एक्सपर्ट ऑफ देअर ओन एक्सपिरियन्स. म्हणजेच क्लायंट जे आहेत ते एक्सपर्ट आहेत त्यांच्या ओन एक्सपिरियन्सचे. क्लायंट सेंटर्ड थेरपी किंवा पर्सन सेंटर्ड थेरपी ही कार्ल रॉजर्स या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने विकसित केली. ही थेरपी अशी मानते की व्यक्तीच्या स्वतःच्या अनुभवांची खरी जाणकार असते आणि योग्य वातावरण दिल्यास ती स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकते. ठीक आहे. डायरेक्ट क्वेश्चन येईल, क्लायंट सेंटर्ड थेरपी कोणी दिलेली आहे, तर कार्ल रॉजर्स यांनी, किंवा तिलाच पर्सन सेंटर्ड थेरपी सुद्धा म्हणतात. नंतर आहे ॲक्टिव्ह लिसनिंग. ॲक्टिव्ह लिसनिंग इज अ कम्युनिकेशन टेक्निक पॉप्युलराइज्ड बाय कार्ल रॉजर्स अलॉंग विथ रिचर्ड फॉर्सन. इट इज नॉट जस्ट हिअरिंग बट फुली अंडरस्टँडिंग अँड एंगेजिंग विथ द स्पीकर इज सेइंग. ॲक्टिव्ह लिसनिंग हा कन्सेप्ट आपल्याला काउन्सिलिंगमध्ये महत्त्वाचा असतो. काउन्सिलिंगचे जे घटक आहेत त्याच्यात ॲक्टिव्ह लिसनिंग खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे.
तर डायरेक्ट क्वेश्चन येईल ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय किंवा कोणी दिलेलं आहे, तर कार्ल रॉजर्स यांनी. ॲक्टिव्ह लिसनिंग ही संकल्पना कार्ल रॉजर्स यांनी रिचर्ड फॅरमॅन यांच्यासह मांडली. हे केवळ ऐकणे नसून समोरच्या बोलण्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन सहभाग घेणे आहे. ठीक आहे. रॉजर्स म्हणतात की संवेदनशील आणि गैर अचोलक पद्धतीने ऐकले तर माणसं स्वतःला महत्त्वाची आणि समजली गेल्यासारखी वाटतात, विशेषतः समुपदेशनामध्ये म्हणजेच काउन्सिलिंगमध्ये. ठीक आहे. म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, त्यांच्याशी म्हणजे काउन्सिलिंग करताना जर क्लायंट काही गोष्टी सांगत असेल तर आपण लक्षपूर्वक ऐकून त्यांच्याशी म्हणजे काही क्वेश्चन विचारणे किंवा त्याच्याशी रिलेटेड आपण त्या संवादामध्ये सहभागी होणे म्हणजेच ॲक्टिव्ह लिसनिंग. कॉन्टॅक्ट फेजेस इन द प्रॉब्लेम सॉल्विंग मॉडेल. प्रॉब्लेम सॉल्विंग मॉडेलमध्ये याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो, सिक्वेन्समध्ये लावा. तर पहिला आहे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, नंतर आहे दुसरं गोल आयडेंटिफिकेशन, तिसरा आहे कॉन्ट्रॅक्ट आणि चौथा एक्सप्लोरेशन. ठीक आहे. हा सिक्वेन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्याशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन आपण समोर दिलेली आहे. नंतर आपण बघणार आहोत द फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स वॉज डेव्हलप्ड बाय D.M. मॉरिस in 1970s. It is an alternative to economic measure like gross domestic products, focusing instead on human well-being. ठीक आहे. तर फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स ज्याची निर्मिती D.M. मॉरिस यांनी 1970च्या दशकात केली. हे निर्देशांक केवळ आर्थिक विकासाऐवजी मानवी जीवनमान किती चांगले आहे याच्यावर फोकस हे मोजण्यासाठी वापरले जाते. ठीक आहे. तर फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स कोणी डेव्हलप केला होता, तर D.M. मॉरिस यांनी. डायरेक्ट क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. किंवा फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स काय आहे, तर हे म्हणजे GDPचे अल्टरनेटिव्ह आहे, जे फक्त आर्थिक जीवनमान म्हणजे आर्थिक विकास किती आहे ते त्याच्याऐवजी म्हणजे याच्यात मोजलं जातं मानवी जीवनमान किती चांगलं आहे ते याच्यासाठी म्हणजे ते हे मोजण्यासाठी वापरले जातं. ठीक आहे. नंतर आहे दयानंद सरस्वती. हे एक महान हिंदू समाजसुधारक होते. त्यांनी आर्य समाजाची स्थापना 1875मध्ये मुंबईत केली होती. ठीक आहे. 1875मध्ये मुंबईत दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. नंतर आहे डगलस मॅग्रेगर, an American management professor, introduced theory X and theory Y in his 1960 book The Human Side of Enterprises. ठीक आहे. theory X आणि theory Y डगलस मॅग्रेगर यांनी इंट्रोड्यूस केली होती त्यांच्या पुस्तकात. डगलस मॅग्रेगर या अमेरिकन व्यवस्थापज्ञाने थेरी एक्स आणि थेरी वाय या दोन प्रकारच्या कामगार प्रेरणा व व्यवस्थापनाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर आहे जॉन टी डनलॉप यांनी या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने 1958मध्ये इंडस्ट्रियल रिलेशन सिस्टम्स या पुस्तकात सिस्टीम ॲप्रोच मांडलेला आहे. ठीक आहे. सिस्टम ॲप्रोच कोणी दिलेला आहे, तर जॉन टी डनलॉप यांनी 1958मध्ये इंडस्ट्रियल रिलेशन सिस्टम्स या पुस्तकात. तर डायरेक्ट क्वेश्चन येईल सिस्टम ॲप्रोच कोणी दिलेला आहे, तर जॉन टी डनलॉप यांनी. या दृष्टिकोनात औद्योगिक संबंध इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे एक संपूर्ण प्रणाली सिस्टम आहे ज्यामध्ये विविध घटक एकमेकांशी संबंध ठेवतात आणि परस्पर क्रिया करतात. तर हिलाच म्हणजे सिस्टम ॲप्रोच असे म्हटले जाते. ठीक आहे. तर कोणी दिलेला आहे, तर जॉन टी डनलॉप यांनी. इमाईल डुर्खिम, founding sociologist, is well known for his structural functionalism perspective on society. तर स्ट्रक्चरल फंक्शनलिझम कोणी दिलेलं आहे, तर इमाईल डुर्खिम यांनी. हे समाजशास्त्राचे संस्थापक मानले जातात आणि समाजशास्त्राचे संस्थापकसुद्धा मानले जातात आणि त्यांनी संरचनात्मक कार्यात्मकतावाद स्ट्रक्चरल फंक्शनलिझम ही संकल्पना मांडलेली आहे. तर कोणी मांडली, इमाईल डुर्खिम यांनी. नंतर एनोमी इज टर्म कॉइन्ड बाय इमाईल डुर्खिम टू डिस्क्राइब अ स्टेट ऑफ नॉर्मलेसनेस और सोशल इन्स्टेबिलिटी कॉज्ड बाय ब्रेकडाऊन ऑफ और ॲब्सेन्स ऑफ सोशल नॉर्म्स अँड व्हॅल्यूज. एनोमी हा शब्द इमाईल डुर्खिम यांनी वापरला आहे, ज्याचा अर्थ असा आहे नियमांच्या अभावामुळे निर्माण झालेली सामाजिक अस्थिरता आणि अनियमितता. ठीक आहे. नियमांच्या अभावामुळे निर्माण झालेली सामाजिक अस्थिरता किंवा अनियमितता तिलाच एनोमी असे म्हटले जाते. डायरेक्ट क्वेश्चन येईल एनोमी म्हणजे काय किंवा ही टर्म कोणी दिलेली आहे, तर इमाईल डुर्खिम यांनी. 3 डायमेन्शनल मॉडेल ऑफ पर्सनॅलिटी चाइल्ड अडल्ट पॅरेंट हा दिलेला आहे, तर एरिक बर्न यांनी. व्यक्तिमत्वाच्या त्रिमितीय मॉडेल हा दिलेला आहे एरिक बर्न यांनी.
याच्यात आहेत याच्यावर पण डायरेक्ट क्वेश्चन आलेले आहेत खूप एक्झाम्समध्ये. चाइल्ड, अडल्ट आणि पेरेंट हे याचे घटक आहे. म्हणजे याला 3 डायमेन्शनल मॉडेल ऑफ पर्सनॅलिटी म्हटलं जाते. याच्यात चाइल्ड, अडल्ट आणि पेरेंट येतात. हा दिलेला आहे एरिक बर्न यांनी. नंतर आहे 7 प्रिन्सिपल्स ऑफ केस वर्कर क्लायंट रिलेशनशिप. याचे 7 प्रिन्सिपल बघणार आहोत. केस वर्क इज अ मेथड यूज इन अ सोशल वर्क टू हेल्प individuals by understanding their problem and empowering them. The relation between the worker and the client is based on the key म्हणजे जे वर्कर आणि क्लायंटचे जे रिलेशन आहे ते या 7 प्रिन्सिपलवर आधारित आहे. तर हे 7 प्रिन्सिपल म्हणजे केस वर्कचे आहेत. तर हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. याच्यात आहे पहिलं इंडिव्हिज्युअलायझेशन, वैयक्तिकीकरण. दुसरं आहे ॲक्सेप्टन्स. तिसरा आहे सेल्फ डिटर्मिनेशन, स्वनिर्णय. चौथा आहे नियंत्रित भावना म्हणजेच कंट्रोल इमोशनल इन्व्हॉल्वमेंट. पाचवा आहे कॉन्फिडेन्शियलिटी. सहावा आहे नॉन जजमेंटल ॲटिट्यूड. आणि सातवा आहे पर्पजफुल एक्सप्रेशन ऑफ फिलिंग म्हणजे भावना व्यक्तीकरण. तर डायरेक्ट क्वेश्चन येईल म्हणजे तुम्हाला हे प्रिन्सिपल जे 7 प्रिन्सिपल्स आहे त्याच्यापैकी काही दिलेले राहतील किंवा 7 पैकी कुठले कुठले प्रिन्सिपल केस वर्कचे आहेत त्याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. याच्यावर कसाही क्वेश्चन येऊ शकतो. तर हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर आहे गेस्टाल्ट थेरपी. फ्रेडरिक पर्ल्स यांनी दिली होती. गेस्टाल्ट थेरपी इज अ फॉर्म ऑफ psychotherapy that focuses on the present moment and the individual experiences in here and how. गेस्टाल्ट थेरपी ही एक मानसोपचार पद्धत आहे जी व्यक्तीच्या आजच्या भावना, आताच्या क्षणांवर म्हणजे प्रेझेंट मुमेंट आणि त्याच्या वैयक्तिक अनुभवांवर लक्ष केंद्रित करते. ठीक आहे. जे म्हणजे प्रेझेंट मुमेंट आहे आणि त्याचे वैयक्तिक अनुभव आहे त्याच्यावर ही लक्ष केंद्रित करते. या थेरपीचा उद्देश म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या भावना, विचार, वर्तन आणि इतरांशी असलेल्या संबंधांबद्दल अधिक जागरूक बनवणे. ठीक आहे. द चेअरपर्सन ऑफ फर्स्ट नॅशनल कमिशन ऑन लेबर 1966 वॉज P.B. गजेंद्र गडकर. पहिल्या म्हणजे जे लेबर कमिशन आलेलं होतं त्याचे चेअरपर्सन होते P.B. गजेंद्र गडकर. 1966 आलेलं होतं हे. दुसऱ्या लेबर कमिशनचे जे चेअरपर्सन होते ते होते रवींद्र वर्मा. ठीक आहे. सेकंड नॅशनल कमिशन 1999 आलं होतं टू रिव्ह्यू एक्झिस्टिंग लेबर लॉस अँड रिकमेंड रिफॉर्म्स टू इम्प्रूव्ह इंडस्ट्रियल रिलेशन अँड वर्कर्स वेलफेअर. ठीक आहे. याचे होते रवींद्र वर्मा. ठीक आहे. आणि सेकंड लेबर याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. सेकंड नॅशनल लेबर कमिशन जेव्हा आलं 1999 तेव्हा PM होते अटल बिहारी वाजपेयी. ठीक आहे. आणि हे फर्स्ट चेअरपर्सन होते फर्स्ट नॅशनल कमिशन ऑन लेबरचे P.B. गजेंद्र गडकर 1966. नंतर हे बघणार आहोत. याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. ट्रस्टीशिप थेरी कोणी दिलेली होती तर M.K. गांधीजी यांनी, महात्मा गांधीजी यांनी. थेरी ऑफ ट्रेड युनियन M.K. गांधी. व्यवस्थापक सिद्धांत महात्मा गांधींनी मांडलेल्या ट्रस्टीशिप व्यवस्थापक सिद्धांत हा कामगार आणि भांडवलदार यांच्यातील नातेसंबंधासाठी नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. त्यांच्यामध्ये भांडवलदार हे समाजाच्या संपत्तीचे विश्वस्त म्हणजे ट्रस्टीज असावेत आणि ती संपत्ती समाजाच्या विशेषतः कामगाराच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे. कन्सेप्ट ऑफ रोल प्लेइंग हा दिलेला आहे G.H. मीड यांनी. भूमिका निवेश रोल प्लेइंग जॉर्ज हर्बर्ट मीड यांच्या मते स्वतःची ओळख सेल्फ निर्माण होण्यासाठी व्यक्तीला इतरांच्या भूमिकेत जाणे आवश्यक असते. ठीक आहे. म्हणजेच आपण दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहतो हेच रोल प्लेइंग असे म्हटले जाते. नंतर आहे सोशल एक्सचेंज थेरी हा दिलेला आहे जॉर्ज होमस यांनी. सोशल एक्सचेंज थेरी एक्सप्लेन्स ह्युमन रिलेशन्स अँड सोशल बिहेवियर ॲज अ सिरीज ऑफ एक्सचेंजेस वेअर इंडिव्हिज्युअल सिक्स टू मॅक्सिमाइज रिवॉर्ड्स अँड मिनिमम कॉस्ट. ठीक आहे. सामाजिक देवाणघेवाण सिद्धांत जॉर्ज होमस यांनी दिलेला. या सिद्धांतानुसार व्यक्ती सामाजिक वर्तन आणि नातेसंबंध यांच्यामध्ये लाभ म्हणजेच रिवॉर्ड्स आणि खर्च कॉस्ट याचा विचार करून सहभागी होतात. ठीक आहे. तर जिथे फायदा जास्त तिथे व्यक्ती राहतात.
डायरेक्ट क्वेश्चन येईल, सोशल एक्सचेंज थेअरी कोणी दिलेली आहे, तर जॉर्ज थॉमस. आणि कन्सेप्ट ऑफ रोल प्लेइंग कोणी दिलेला आहे, तर G.H. मीड यांनी. याच्यावर म्हणजे सोशल एक्सचेंज थेअरी काय आहे किंवा रोल प्लेइंग कन्सेप्ट काय आहे, तर याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. हे पण माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणजे आता हा आपल्याला टाईम खूप कमी आहे, म्हणजे किती 6 ते 7 दिवस राहिलेले आहे. याच्यात तुम्ही म्हणजे नोट्स काढण्याच्या किंवा बाकी गोष्टीच्या याच्यात न पडता व्हिडिओ तुम्ही खूपदा बघितला तरी चालेल, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे आणि कन्सेप्ट तुम्हाला माहिती असलेलं पाहिजे की कोणी म्हणजे कुठली थेरी दिलेली आहे किंवा कुठला कन्सेप्ट कोणी दिलेला आहे. तर डायरेक्ट क्वेश्चन आला तर तुम्हाला याच्यावर सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे सोशल ग्रुप वर्क. हा कन्सेप्ट कोणी दिलेला आहे, तर गेझेला कोनोप्का. सोशल ग्रुप वर्क इज अ मेथड ऑफ सोशल वर्क विच हेल्प्स इंडिव्हिज्युअल टू एनहान्स देअर सोशल फंक्शनिंग थ्रू पर्पजफुल ग्रुप एक्सपिरियन्सेस अँड डील्स विथ पर्सनल ग्रुप और कम्युनिटी प्रॉब्लेम्स. सामाजिक समूह कार्य. गेझेला कोनोप्का. सामाजिक समूह कार्य ही समाज कार्याची एक पद्धत आहे. ठीक आहे, जी व्यक्तींना समूह अनुभवाद्वारे त्यांचे सामाजिक कार्यक्षमतेत सुधारणा करण्यास आणि वैयक्तिक, सामाजिक किंवा सामूहिक समस्या हाताळण्यास मदत करते. ठीक आहे. सोशल ग्रुप वर्क कोणी दिलेला आहे, तर गेझेला कोनोप्का यांनी. याच्याद्वारे तुम्ही इंडिव्हिज्युअल्सना हेल्प करता, त्यांचे म्हणजे सोशल फंक्शनिंग वाढवण्यासाठी. सोशल फंक्शनिंगद्वारे म्हणजे त्यांचे जे पर्सनल किंवा ग्रुपवाले किंवा कम्युनिटीचे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी तुम्ही सोशल ग्रुप वर्कद्वारे मदत करता. आणि याच्यात तुम्ही म्हणजे या सोशल ग्रुप वर्कमध्ये एक्सपिरियन्सद्वारे त्यांना खूप काही शिकायला मिळते. ठीक आहे. मेडिकल सोशल वर्क हा डोरोथी गोल्डस्टीन यांनी कन्सेप्ट दिलेला आहे. मेडिकल सोशल वर्क इज अ मेथड ऑफ हेल्पिंग पेशंट्स अँड देअर फॅमिलीज टू अंडरस्टँड अँड आयडियल विथ the social, emotional and environmental problems associated with illness or disability so as to improve health and quality of life. ठीक आहे. वैद्यकीय समाजकार्य हा कन्सेप्ट दिलेला आहे डोरोथी गोल्डस्टीन यांनी. वैद्यकीय समाजकार्य ही अशी एक पद्धत आहे जी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आजार किंवा अपंगत्वाशी संबंधित सामाजिक, भावनिक व पर्यावरणीय समस्यांना समजून घेण्यात आणि त्या हाताळण्यास मदत करते. ठीक आहे. जी आपली सोशल वर्क म्हणजे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट जी पोस्ट आहे आपली DMERची, ती पण आपल्याला तिच्यात मेडिकल सोशल वर्कच करायचं आहे. जे म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुग्णांची हेल्प करता विविध गोष्टींसाठी, त्याच्यासाठीच आपली ती पोस्ट आहे. ठीक आहे. नंतर आहे चेअरमॅन ऑफ पुअर लॉ कमिशन 1905 इंग्लंड, जॉर्ज हॅमिल्टन. ठीक आहे. तर याचे चेअरमॅन होते जॉर्ज हॅमिल्टन 1905 पुअर लॉ कमिशनचे. नंतर चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी वॉज फाउंडेड इन लंडन इन 1869. याच्यावर खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे, तर हे माहिती असणं गरजेचं आहे. अँड लेटर स्प्रेड टू अदर कंट्रीज इन्क्लुडिंग US. It was one of the first organized efforts to provide systematic and scientific charity work. चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीची स्थापना 1969 मध्ये झाली होती लंडनमध्ये. ठीक आहे. पहिल्यांदा. नंतर आहे टॉयनबी हॉल वॉज फाउंडेड बाय सॅम्युएल बर्नेट अँड हिज वाईफ हेनरिटा बर्नेट इन 1884 इन लंडन. ठीक आहे. याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. टॉयनबी हॉल कोणी फाउंड केला, तर सॅम्युएल बर्नेट यांनी 1884 मध्ये लंडनमध्ये. टॉयनबी हॉल ही एक जगातील पहिली सेटलमेंट हाऊस आहे जी 1884 मध्ये लंडनमध्ये स्थापन झाली. ही संस्था गरीब व श्रीमंत वर्गामधील अंतर कमी करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षित लोकांना गरिबांच्या परिसरात राहून त्यांच्यासह काम करण्यासाठी प्रोत्साहित करते. ठीक आहे. गरिबांना म्हणजे मदत करण्याचे काम टॉयनबी हॉलद्वारे करण्यात आले. लोकॅलिटी डेव्हलपमेंट सोशल प्लॅनिंग अँड सोशल ॲक्शन मॉडेल ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशन कोणी दिलेलं आहे, तर जॅक रोथमॅन यांनी. ठीक आहे. याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेले आहे. लोकॅलिटी डेव्हलपमेंट किंवा सोशल प्लॅनिंग अँड सोशल ॲक्शन मॉडेल कोणी दिलेलं आहे, तर जॅक रोथमॅन यांनी. सेटलमेंट हाऊस मुवमेंट ही सुरू केली होती जेना ॲडम्स यांनी. सेटलमेंट हाऊस चळवळ ही 19व्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेली सामाजिक सुधारणा चळवळ आहे. यात गरीब शहरी भागात सेटलमेंट हाऊसेस नावाच्या सामाजिक केंद्रांची स्थापना करण्यात आली, जिथे मध्यमवर्गीय स्वयंसेवक, समाजकार्यकर्ते गरिबांसोबत राहून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतात. ठीक आहे.
नंतर आहे आपण नोटेबल सेटलमेंट हाऊस म्हणजे महत्त्वाचे सेटलमेंट हाऊस बघणार आहोत. टॉयनबी हॉल लंडनमध्ये पहिलं सेटलमेंट हाऊस होतं हे टॉयनबी हॉल. 1884 स्थापना झाली होती. नंतर आहे हल हाऊस शिकागोमध्ये फाउंडेड बाय जेना ॲडम्स अँड एलन गेट्स, स्टार्टेड इन 1889. ठीक आहे. फेमस फॉर इट्स एक्सटेन्सिव्ह सोशल रिफॉर्म वर्क. डायरेक्ट क्वेश्चन इज टॉयनबी हॉल कोणी फॉर्म केला किंवा कधी आला. हल हाऊस कोणी फॉर्म केला तर जेना ॲडम्स यांनी. कधी आला तर 1889. तर याच्यावर पण डायरेक्ट क्वेश्चन आलेले आहे. किंवा सेटलमेंट हाऊस मुवमेंट कोणाशी रिलेटेड आहे किंवा काय आहे तर याच्यावर पण क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहे. हे म्हणजे या स्लाईडचे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. हे बेसिक सोशल वर्कमध्ये आलेले टॉपिक्स आहे. तर याच्यावर खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही हे याद्वारे चेक केले जाते. नंतर आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस वॉज फाउंडेड इन 1936 बाय दोराबजी टाटा ट्रस्ट. दोराबजी टाटा ट्रस्टद्वारे 1936 टाटीस म्हणजे इलाच आपण टीससुद्धा म्हणतो, जे सोशल वर्कचे सर्वात फेमस इन्स्टिट्यूट आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. हे 1936 आलेलं आहे. भारतातील पहिले सोशल वर्कचे इन्स्टिट्यूट होते. हिला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हटलं जातं. तर हे आलेलं आहे 1936. ही डेट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. खूप एक्झाम्समध्ये याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. नंतर आहे थेरी ऑफ क्लास स्ट्रगल. थेरी ऑफ क्लास स्ट्रगल हा दिलेला आहे कार्ल मार्क्स यांनी. सोशल कॉन्फ्लिक्ट थेरी दिलेली आहे कार्ल मार्क्स यांनी. याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. आता आपण स्टेजेस ऑफ ग्रुप फॉर्मेशन बघणार आहोत. स्टेजेस ऑफ ग्रुप फॉर्मेशनमध्ये याच्यावर म्हणजे क्रमाने आधारित सिक्वेन्सवर आधारित क्वेश्चन आलेला आहे. पहिला आहे ओरिएंटेशन, दुसरा आहे रेजिस्टन्स, तिसरा आहे निगोशिएशन, चौथा आहे इंटिमसी आणि पाचवा आहे टर्मिनेशन. ठीक आहे. तर ओरिएंटेशन, रेजिस्टन्स, निगोशिएशन, इंटिमसी आणि टर्मिनेशन. सर्वात शेवटची स्टेज आहे टर्मिनेशन. टर्मिनेशनमध्ये गटाचा शेवट होतो, सदस्य अनुभवांवर विचार करतात. ठीक आहे. याचे आपण हे स्टेजेस बघणार आहोत. पहिली स्टेज आहे ओरिएंटेशन. ओरिएंटेशनमध्ये सदस्य एकमेकांना ओळखतात, गटाचे उद्दिष्ट आणि नियम समजून घेतात. ठीक आहे. याच्यात म्हणजे सदस्य एक दुसऱ्याची जे ग्रुप फॉर्मेशनमध्ये आहे एक दुसऱ्याची ओळख करून म्हणजे जे नियम आहेत ते समजावून घेतात. नंतर आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्समध्ये काही सदस्य उद्दिष्टांशी विरोध करतात, संघर्ष करतात. याच्यात थोडा संघर्ष दिसून येतो. नंतर आहे निगोशिएशन. संघर्ष दूर करतात, भूमिका आणि नियमांवर चर्चा करतात. याच्यात चर्चा घडवून येते. नंतर आहे इंटिमसी. विश्वास वाढतो, सदस्य मोकळेपणाने विचार शेअर करतात. आणि पाचवा आहे टर्मिनेशन. याच्यात ज्याच्यासाठी ग्रुप फॉर्म झाला तो उद्देश सफल होतो आणि गटाचा शेवट होतो. सदस्य अनुभवांवर विचार करतात. ठीक आहे. नंतर आहे इनसाइट लर्निंग थेरी कोणी दिलेली आहे तर वोल्फगँग कोहलर यांनी. फील्ड थेरी कोणी दिलेली आहे तर कर्ट लेव्हिन यांनी. बायोलॉजिकल स्कूल ऑफ थॉट ऑन क्राईम कोणी दिलेला आहे तर लोम्ब्रोसो यांनी. आणि कॉन्फ्लिक्ट थेरी कोणी दिलेली आहे तर लेविस कोझर यांनी. द सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1953 by the Government of India. It is an autonomous organization under the Ministry of Women and Child Development. ठीक आहे. सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड ज्याची स्थापना 1953 झालेली आहे. हे कुठल्या मिनिस्ट्री अंतर्गत येतात तर मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये. याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड कोणी दिलेला आहे तर कधी आलेला आहे तर 1953. नंतर आहे वेब ऑफ सोशल रिलेशनशिप. हा कन्सेप्ट कोणी दिलेला आहे तर आर मॅकआयव्हर यांनी. अकॉर्डिंग टू आर मॅकआयव्हर सोसायटी इज अ वेब ऑफ सोशल रिलेशनशिप. म्हणजे याच्यानुसार समाज हा सामाजिक नात्यांचे जाळ आहे. व्यक्ती विविध परस्पर संवाद, भूमिका आणि स्थिती यांच्या माध्यमातून जोडलेले आहेत. यालाच सोशल रिलेशनशिप, वेब ऑफ सोशल रिलेशनशिप आपण म्हणतो. नंतर आहे पॉट्सकॉर्प. पॉट्सकॉर्प फंक्शन्स ऑफ सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन. पॉट्सकॉर्प इज अन ॲक्रॉनिम कॉइन्ड बाय लुथर गुलिक. लुथर गुलिक यांनी हा कन्सेप्ट दिलेला आहे. पॉट्सकॉर्प डिस्क्राईब द की फंक्शन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्लुडिंग सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन. सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनचे फंक्शन्स याच्या अंतर्गत दिलेले आहे. याचा म्हणजे हे पॉट्सकॉर्पचा फुल फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यावर खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. जी एम्स दिल्लीने परीक्षा घेतली होती त्याच्यावर पण याच्यात क्वेश्चन आलेला होता. तर हा कन्सेप्ट दिलेला आहे लुथर गुलिक यांनी.
आणि याचे जे याचा फुल फॉर्म आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. पहिला आहे प्लॅनिंग, नंतर आहे दुसरं ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, रिपोर्टिंग, बजेटिंग. ठीक आहे. तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, रिपोर्टिंग आणि बजेटिंग शेवटचा आहे. ठीक आहे. याच्यात तुम्हाला म्हणजे फुल फॉर्म विचारले जाऊ शकते किंवा हा कन्सेप्ट कोणी दिलेला आहे तर ल्युथर गुलिक यांनी दिलेला आहे. ठीक आहे. आपण मराठीमध्ये सुद्धा बघून घेऊ जेणेकरून मराठी माध्यमातले जे स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे आणि म्हणजे त्यांनाही काही अडचण नाही आली पाहिजे याच्यावर जर क्वेश्चन आला. सामाजिक प्रशासनाच्या कार्याचे वर्णन, पॉट्सकॉर्न हा कन्सेप्ट दिलेला आहे ल्युथर गुलिक यांनी. याच्यात पहिला आहे योजना आखणी म्हणजे प्लॅनिंग, दुसरा आहे संघटन ऑर्गनायझिंग, तिसरा आहे कर्मचारी भरती म्हणजे स्टाफिंग, चौथा आहे मार्गदर्शन म्हणजे डिरेक्टिंग, पाचवा आहे समन्वय म्हणजेच कोऑर्डिनेटिंग, सहावा आहे अहवाल ठेवणे म्हणजेच रिपोर्टिंग आणि सातवा आहे अर्थसंकल्पना म्हणजेच बजेटिंग. बाकी याचे आपण डिटेल पण दिलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता. याच्यासाठी मी थोडं झूम आउट करतो, बघून घ्या तुम्ही. म्हणजे तुम्ही पॉज करून हे वाचून घेऊ शकता. डिटेल आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंतर मॅरी रिचमंड इज नोन फॉर द फाउंडर ऑफ सोशल डायग्नोसिस अप्रोच. सोशल डायग्नोसिस अप्रोच हा कोणी दिलेला आहे तर मॅरी रिचमंड. याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेले आहे. 3 अप्रोचेस टू कम्युनिटी डेव्हलपमेंट. पहिला आहे द स्पेसिफिक कंटेंट अप्रोच, द जनरल कंटेंट अप्रोच आणि तिसरा आहे द प्रोसेस अप्रोच. हा दिलेला आहे MG रॉस यांनी. ठीक आहे. तर हे 3 अप्रोच म्हणजे 3 अप्रोचेस टू कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठीचे 3 अप्रोच दिलेले आहे ते दिलेले आहे MG रॉस यांनी. पहिला आहे स्पेसिफिक कंटेंट अप्रोच, दुसरा आहे जनरल कंटेंट अप्रोच आणि तिसरा आहे द प्रोसेस अप्रोच. फंक्शनल अप्रोच इन सोशल वर्क वॉज डेव्हलप्ड बाय ओटो रँक. ओटो रँक यांनी दिलेला आहे फंक्शनल अप्रोच. ठीक आहे. नंतर आहे कॉन्सन्ट्रायझेशन मॉडेल, हे पॉल प्रेरे यांनी दिलेलं आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग मॉडेल H पर्लमॅन यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यात 4 कंपोनेंट ऑफ सोशल वर्क बाय H पर्लमॅन यांनी जे 4 कंपोनेंट दिलेले आहे ते बघणार आहोत. पहिला पर्सन, दुसरा आहे प्लेस, तिसरा आहे प्रॉब्लेम आणि चौथा आहे प्रोसेस. ठीक आहे. व्यक्ती, ठिकाण, समस्या आणि प्रक्रिया. पहिला आहे व्यक्ती, मदतीची गरज असलेला व्यक्ती किंवा समूह. दुसरा आहे ठिकाण, जिथे समाजकार्य केले जाते ते वातावरण किंवा स्थळ. तिसरा आहे समस्या, व्यक्ती किंवा समूहाला भेडसावणारी अडचण किंवा समस्या. चौथा आहे प्रक्रिया, समस्येवर उपाय करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती व तंत्र. ठीक आहे. 4 कंपोनेंट ऑफ सोशल वर्क H पर्लमॅन यांनी दिलेलं आहे. याच्यात कुठले कंपोनेंट आहेत ते बघणं गरजेचं आहे. हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे किंवा हा कन्सेप्ट कोणी दिलेला आहे तर याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे किंवा ऑप्शनमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले राहतील. याच्यापैकी कुठले कंपोनेंट आहे ते पण माहिती असणं गरजेचं आहे. पर्सन, प्लेस, प्रॉब्लेम, प्रोसेस हा सिक्वेन्ससुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. पर्सन, प्लेस, प्रॉब्लेम, प्रोसेस. नंतर टाईप ऑफ डायग्नोसिस इन सोशल वर्क बाय H पर्लमॅन. पर्लमॅन यांनी ज्या टाईप दिलेल्या आहे डायग्नोसिसच्या त्या आपण बघणार आहोत. पहिला आहे क्लिनिकल डायग्नोसिस, दुसरा आहे डायनॅमिक डायग्नोसिस, तिसरा आहे इटिओलॉजिकल डायग्नोसिस. क्लिनिकल डायग्नोसिसमध्ये दिले आहे ग्राहकाच्या चालू लक्षणे व समस्या ओळखून तातडीच्या उपाययोजनांसाठी निदान. ठीक आहे. दुसरा आहे डायनॅमिकमध्ये आहे ग्राहकाच्या वर्तनावर परिणाम करणाऱ्या अंतर्गत मानसिक आणि भावनिक व्यक्तींचा अभ्यास. ठीक आहे. याच्यात डायनॅमिक. आणि इटिओलॉजिकल, ग्राहकाच्या सामाजिक आणि वैयक्तिक समस्यांच्या मूळ कारणांचा शोध. ठीक आहे. जे मूळ कारण आहे ते आहे इटिओलॉजिकल डायग्नोसिसमध्ये. नंतर आहे दुसरं डायनॅमिक डायग्नोसिस. याच्यात वर्तमान परिणाम म्हणजे ज्या वर्तमानावर परिणाम करतात त्याच्याशी रिलेटेड आहे. तर आपण हे बघत होतो टाईप्स ऑफ डायग्नोसिस दिलेला आहे H पर्लमॅन यांनी. याच्यात 3 आहेत, क्लिनिकल, डायनॅमिक आणि इटिओलॉजिकल. डायनॅमिक आहे ग्राहकाच्या वर्तनावर म्हणजे परिणाम करणाऱ्या अंतर्गत मानसिक आणि भावनिक शक्तींचा अभ्यास. ठीक आहे. पहिला आहे क्लिनिकलमध्ये ग्राहकाची चालू लक्षणे व समस्या ओळखून त्याच्या तातडीने उपाययोजनांसाठी निदान करणे. ठीक आहे. आणि इटिओलॉजिकलमध्ये ग्राहकाच्या सामाजिक आणि वैयक्तिक समस्यांच्या मूळ कारणांचा शोध इटिओलॉजिकलमध्ये, बेसिक जे आहे ते क्लिनिकलमध्ये आणि डायनॅमिकमध्ये त्याच्यावरचं बेसिक
म्हणजे ज्या गोष्टी परिणाम करतात त्यांच्याशी रिलेटेड. या चार्टवर पण क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. याच्यातील म्हणजे ज्या गोष्टी आहेत, फॅक्ट्स आहेत, जे दिलेले आहे आपण इयर किंवा म्हणजे कधी स्थापन झाली किंवा कोणती चळवळ आहे त्याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. तर पहिलं आहे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती आणि आत्मीय सभेची स्थापना केली होती 1815 आणि ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती 1828. यांनी सतीप्रथेच्या विरोधात लढवला होता. एंड ऑफ सती, प्रमोट मोनोथिझम आणि रॅशनलिझम, ॲबॉलिश सती, प्रमोटेड वुमेन्स राईट, फाउंडेड ब्राह्मो समाज. ठीक आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली होती. सतीप्रथा समाप्तीसाठी यांनी समाजकार्य केलेले होते आणि सतीप्रथा नष्ट केली होती. महिला अधिकार प्रोत्साहन करणे आणि ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली होती. कधी केलेली होती? 1828. याच्यावर क्वेश्चन येईल, डायरेक्ट क्वेश्चन येईल, कुठल्या इयरमध्ये किंवा कोणी केलेली होती. हे खूप म्हणजे कॉमन क्वेश्चन आहे हा, खूप लोकांना माहिती असतोच, पण कधी झाली याचे जे इयर आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. नंतर आहे स्वामी विवेकानंद. 1897 यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली होती. रिवायवल ऑफ हिंदुइझम, सोशल सर्व्हिस, यूथ एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. हिंदू धर्म पुनरुज्जीवन, सामाजिक सेवा, युवक सशक्तीकरणासाठी यांनी समाजकार्य केलेले होते. नंतर आहे स्प्रेड वेदांता फिलॉसॉफी वर्ल्ड वाईड आणि एम्फसायझेस एज्युकेशन अँड सर्व्हिसेस. वेदांत तत्वज्ञान जागतिक स्तरावर प्रसारित केले होते. शिक्षण आणि सेवा यावर भर दिलेला होता. नंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विडो रिमॅरेज मुवमेंट चालवली होती 1880च्या दरम्यान. आणि विडो रिमॅरेज, वुमेन्स एज्युकेशन याच्यावर यांचा भर होता. ॲडव्होकेट फॉर विडो रिमॅरेज, रिफॉर्म एज्युकेशन फॉर मुवमेंट. नंतर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती 1875. वेदिक रिवायवलिझम, सोशल रिफॉर्म, इरॅडिकेशन ऑफ कास्ट, प्रमोटेड वेदिक व्हॅल्यूज, अपोज आयडल वर्शिप अँड कास्ट डिस्क्रिमिनेशन. ठीक आहे. वेदांचं पुनरुज्जीवन, सामाजिक सुधारणा, जातीभेद समाप्ती याच्यासाठी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली होती. आणि वेदांचा प्रचार, मूर्तीपूजा आणि जातीभेद विरोध याच्याशी रिलेटेड म्हणजे यांचे मेन कॉन्ट्रीब्युशन हे होते. तर दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना 1875 केली होती. नंतर आहे स्वामी रामानंद तीर्थ. हे म्हणजे 1900च्या आसपास होते. सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारणा घडवून आणल्या होत्या यांनी. सार्वत्रिक अध्यात्म शिक्षण आणि सर्व धर्मांचे एकत्व, आध्यात्मिक शिक्षण याच्याशी रिलेटेड होते. नंतर ॲनी बेझंट. यांनी थिओसॉफिकल सोसायटीच्या स्थापनेत महत्त्वाचे कार्य म्हणजे होते ॲनी बेझंट यांचे 1875. भारताकडे कार्य 1880 पासून. ठीक आहे. सार्वत्रिक बंधुत्वाचा प्रचार, भारतीय स्वराज्य, महिला हक्क, आध्यात्मिक पुनरुज्जीवन याच्यावर यांचे म्हणजे समाजकार्य आधारित होते. नंतर भारतातील राष्ट्रवादाला चालना दिलेली होती. महिला शिक्षण व थिओसॉफीचा प्रचार केला होता. आणि ॲनी बेझंट या जे म्हणजे आपली इंडियन नॅशनल काँग्रेस आहे त्याच्या प्रथम महिला अध्यक्षा होत्या 1917. हा फॅक्टसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. GK मध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. पहिल्या महिला काँग्रेस अध्यक्षा होत्या ॲनी बेझंट. पहिल्या महिला भारतीय काँग्रेस अध्यक्षा होत्या सरोजिनी नायडू. ठीक आहे. नंतर आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती 1873 साली. ठीक आहे. इरॅडिकेशन ऑफ कास्ट, वुमेन्स एज्युकेशन, जातीभेद समाप्ती आणि महिला शिक्षणाशी रिलेटेड महात्मा फुले होते. तुम्हाला माहिती असेलच, आपण महाराष्ट्रात आहो, आपल्याला महात्मा फुले यांच्याशी रिलेटेड म्हणजे प्रत्येक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. त्यांनी महिला शिक्षणासाठी किती महत्त्वाचे योगदान दिलेले आहे, किती म्हणजे त्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे हे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. दलित उत्थापनासाठी काम केलेलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा यांनी काम केलेलं आहे. तर याच्यावर क्वेश्चन येतो मॅच द पेअरमध्ये किंवा डिरेक्ट क्वेश्चन येतो कुठली संस्था आहे. तर हे माहिती असणं गरजेचं आहे.
कुठल्या संस्थेचे हेडक्वार्टर कुठल्या शहरात आहे याच्यावर डिरेक्ट क्वेश्चन येतो. डिरेक्ट म्हणजे तुम्ही डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन याच्यावर एक्सपेक्ट करू शकता किंवा मॅच द पेअरमध्ये जोड्या लावामध्ये याच्यावर क्वेश्चन येतो. तर याच्याशी रिलेटेड तुम्हाला मॅच द पेअर सोडवताना एका जरी संस्थेचं माहीत असले तरी तुम्हाला एलिमिनेशन पद्धतीद्वारे क्वेश्चन सोडवता येतो. तर हे माहिती असणं गरजेचं आहे. पहिल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्युबरक्युलोसिस अँड रेस्पिरेटरी डिसीजेस हे आहे दिल्लीमध्ये. नंतर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ मल्टिपल डिसेबिलिटीज हे आहे चेन्नईमध्ये. नंतर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस हे आहे हैदराबादमध्ये. चौथा आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हिज्युअली हँडिकॅप देहरादूनमध्ये. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हेअरिंग मैसूरमध्ये आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिकली हँडिकॅप्ड कोलकातामध्ये आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग अँड रिसर्च कटकमध्ये आहे. नंतर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादमध्ये आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस पुण्यात आहे. राष्ट्रीय जैवविज्ञान संस्था. तर याचा आपण मराठी अनुवादसुद्धा दिलेला आहे, तर तुम्ही हे माहिती करून घेऊ शकता. याच्यावर आपण पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती घेतलेली आहे. तर याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. डायरेक्ट क्वेश्चन याच्यावर तुम्हाला परीक्षेत दिसूनच येईल, कारण हा सोशल वर्कच्या ज्या पण एक्झाम्स होतात त्याच्यातला महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. तर पहिला इम्पॉर्टंट डेज बघणार आहोत. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिवस, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 29 जानेवारी राष्ट्रीय कुष्ठरोग दिवस, 4 फेब्रुवारी राष्ट्रीय कर्करोग दिवस म्हणजेच वर्ल्ड कॅन्सर डे. आपण इंग्लिशमध्ये सुद्धा घेऊ जेणेकरून जे इंग्लिश माध्यमातले स्टुडंट आहेत त्यांनासुद्धा काही अडचण जाणार नाही. 4 जानेवारी आहे जागतिक ब्रेल दिवस म्हणजेच वर्ल्ड ब्रेल डे. नंतर आहे 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिवस म्हणजेच नॅशनल यूथ डे. नंतर आहे 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणजेच नॅशनल गर्ल चाइल्ड डे. नंतर आहे 29 जानेवारी राष्ट्रीय कुष्ठरोग दिवस म्हणजेच वर्ल्ड लेप्रोसी डे. जे म्हणजे डिसीज म्हणजे मेडिकल टर्मिनॉलॉजीशी रिलेटेड डेज आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. नंतर आहे 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस म्हणजेच वर्ल्ड कॅन्सर डे. नंतर आहे 11 फेब्रुवारी विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. ठीक आहे, इंटरनॅशनल डे ऑफ वुमेन अँड गर्ल इन सायन्स. नंतर आहे 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस नॅशनल सायन्स डे. नंतर आहे 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस इंटरनॅशनल वुमेन्स डे. नंतर आहे 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे. नंतर आहे 22 मार्च जागतिक जल दिवस वर्ल्ड वॉटर डे. 24 मार्च आहे जागतिक क्षयरोग टीबी दिवस वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे 24 मार्च. याच्यावर खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. नंतर आहे 2 एप्रिल जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे. नंतर आहे 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस वर्ल्ड हेल्थ डे. नंतर आहे 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस वर्ल्ड अर्थ डे. नंतर आहे 31 मे जागतिक तंबाखूमुक्त दिवस वर्ल्ड नो टोबॅको डे. याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. नंतर आहे 5 जून जागतिक पर्यावरण दिवस वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस इंटरनॅशनल योगा डे. नंतर आहे 26 जून अंमली पदार्थ गैरवापर व तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिन इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग ॲब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग. नंतर आहे 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस वर्ल्ड पॉप्युलेशन डे. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवक दिवस इंटरनॅशनल यूथ डे. 21 सप्टेंबर जागतिक अल्झायमर दिवस वर्ल्ड अल्झायमर डे. नंतर 1 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन. 10 ऑक्टोबर जागतिक मानव आरोग्य दिन म्हणजेच वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. याच्यावर खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. हा माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला, कारण आपण म्हणजे आपली पोस्ट काउन्सिलिंगशी रिलेटेड आहे. म्हणजे मेंटल हेल्थ ज्या पेशंट म्हणजे मेंटल हेल्थ सुधारण्याशी रिलेटेड आपण काम करतो मेडिकल सोशल वर्कमध्ये. तर त्याच्यावर जे पण टॉपिक्स आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप असतात. नंतर आहे 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस वर्ल्ड एड्स डे. नंतर आहे 3 डिसेंबर दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज. याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेले आहे. हे शेवटचे 4 जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेले आहे. 10 ऑक्टोबर जागतिक मानव आरोग्य दिन म्हणजेच वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस वर्ल्ड एड्स डे. 3 डिसेंबर दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज. आणि 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस म्हणजेच वर्ल्ड ह्युमन राईट्स डे. ठीक आहे.
याच्यावर या 4 टॉपिकवर खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. आता आपण ह्या फॅक्च्युअल गोष्टी बघणार आहोत, म्हणजे ज्या थेरीज आहेत त्या कोणी कोणी दिल्या. तर ऑपरंट लर्निंग थेरी स्किनरने दिलेली आहे. लर्निंग थेरी स्किनरने दिली आहे. बिहेवियर मॉडिफिकेशन स्किनरने दिली आहे. ऑपरंट कंडिशनिंग स्किनर. नंतर आहे मार्थंडन प्रोजेक्ट स्पेन्सर हॅच. नंतर आहे डॉमिनंट कास्ट हा कन्सेप्ट दिलेला आहे M.N. श्रीनिवास. नंतर संस्कृतायझेशन हा कन्सेप्ट दिलेला आहे M.N. श्रीनिवास यांनी. नंतर चिपको मुवमेंट आलेली होती, ती सुंदरलाल बहुगुणा याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. नंतर फंक्शनलिझमशी या कन्सेप्टशी रिलेटेड आहे टॉलकट पर्सन. आणि स्ट्रक्चर ऑफ सोशल ॲक्शन याच्याशी रिलेटेड आहे टॉलकट पर्सन. द राईट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज RPWD ॲक्ट 2016 हा ॲक्ट आलेला होता. राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2016मध्ये आलेला आहे. याच्यात 21 टाईप्स डिसॅबिलिटीजचे टाईप दिलेले आहे. ठीक आहे, तर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो राईट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज कधी आलेला आहे, तर 2016मध्ये. आणि याच्यात 21 टाईपच्या डिसॅबिलिटीज दिलेल्या आहेत, तर हे माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. तर आपण ही लिस्ट दिलेली आहे 21 टाईप्स ऑफ डिसॅबिलिटीजची, तुम्ही ही बघू शकता. ठीक आहे, याच्यावर पण म्हणजे आता क्वेश्चन येण्याचे चान्सेस असू शकतात, किंवा ही लिस्ट दिलेली राहील तर याच्यात कुठली आहे किंवा कुठली नाही, तर याच्यात एलिमिनेशन पद्धतीद्वारे तुम्ही हे सोडवू शकता. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हे एकदा बघून घ्याल, पॉज करून बघू शकता. आपण हे बघणार आहोत डिसॅबिलिटी सेव्हरिटी क्लासिफिकेशन, म्हणजे डिसॅबिलिटीचे क्लासिफिकेशन बघणार आहोत. पहिला माइल्डमध्ये 0 ते 39%. ठीक आहे, सौम्य मर्यादा, रोजच्या कामांवर फारसा परिणाम होत नाही याच्यात. नंतर आहे मॉडरेट, याच्यात 40 ते 59%. मध्यम अपंगता. ठीक आहे, नोटिसेबल लिमिटेशन्स एलिजिबल फॉर बेनिफिट. ह्या जे 40च्या वरील राहतात ते बेनिफिटसाठी एलिजिबल राहतात, आणि जे 40पेक्षा कमी आहेत ते बेनिफिटसाठी एलिजिबल नसतात. ठीक आहे, जे पण डिसॅबिलिटीशी रिलेटेड बेनिफिट्स असतात, रिझर्वेशन असतात, त्याच्या बेनिफिटसाठी, म्हणजे 40%च्या वर डिसॅबिलिटी असेल तेव्हा ते बेनिफिट म्हणजे त्यांचा लाभ मिळतो. नंतर सिव्हिअर 60 ते 79%. याच्यात मेजर इम्पेअरमेंट होते, याच्यात सपोर्टची जरूरत असते. ठीक आहे, जास्त अडचणी येतात, दैनंदिन कामासाठी सहाय्य आवश्यकता राहते. नंतर आहे प्रोफाऊंड अतितीव्र अपंगता, याच्यात 80 ते 100%. फुल्ली डिपेंडंट राहतात, हे एक्सटेन्सिव्ह सपोर्ट रिक्वायर्ड राहतो, पूर्ण अवलंबून विशिष्ट सहाय्याची गरज. नंतर आहे याच्यावर पण खूप क्वेश्चन एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेले आहे. आता जी नवी मुंबईने एक्झाम घेतली होती त्याच्यावर मेडिकल सोशल वर्कर या पोस्टसाठी, त्याच्यावर पण याच्यात क्वेश्चन आलेला होता, या टॉपिकवर क्वेश्चन आलेला होता. बुलिमिया नर्वोसा म्हणजेच हा इटिंग डिसऑर्डर आहे, सिरियस इटिंग डिसऑर्डर वेअर अ पर्सन बिंग्स इटिंग. म्हणजे याच्यात व्यक्तीला खूप भूक लागते आणि व्यक्ती खूप जास्त खातो. ठीक आहे, बिंग इटिंग म्हणतात त्याला, खूप जास्त प्रमाणात अन्न खातो या बुलिमिया नर्वोसामध्ये. ठीक आहे, बुलिमिया नर्वोसा हे गंभीर खाण्याचे विकार आहे. यात व्यक्ती भरपूर प्रमाणात खाऊन नंतर ते खाल्लेलं अन्न बाहेर काढण्यासाठी उलटी करणे, मलविसर्जक घेणे आणि अत्याधिक व्यायाम करणे असे उपचार करतात. नंतर ॲनोरेक्सिया नर्वोसा, म्हणजे याच्यात हे बुलिमिया नर्वोसाच्या उलट आहे, याच्यात व्यक्ती खातच नाही. ठीक आहे, याच्यात व्यक्तीला भूकच लागत नाही. इज अ सिरियस इटिंग डिसऑर्डर वेअर अ पर्सन हॅज नो इंटेन्स फिअर ऑफ गेनिंग वेट अँड severely restrict food intake, often leading to extreme thinness and malnutrition. It is both a psychological and physical health condition. ॲनोरेक्सिया नर्वोसा हा एक गंभीर खाण्याचा विकार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला वजन वाढवण्यासाठी तीव्र भीती असते. ठीक आहे, वजन वाढण्याची तीव्र भीती असते आणि ती व्यक्ती अन्न खाणं टाळते, खूप कमी प्रमाणात खाते, ज्यामुळे ती म्हणजे अशक्त होते. हे आपल्या या लेक्चरमध्ये जे आपण मराठी ट्रान्सलेशन केलं आहे त्याच्यात थोड्या मिस्टेक असू शकतात, तर त्या थोडं समजून घ्याल. कारण म्हणजे आपण मराठीचे म्हणजे आपल्याकडं मराठीचे टायपिंग प्रो नाही आहेत, त्याच्यामुळं थोड्या मिस्टेक्स झालेल्या असतील तर त्या समजून घ्याल. ठीक आहे,
नंतर आहे कॉग्निटिव्ह थेरपी. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी इज अन टाईप ऑफ टॉक थेरपी psychotherapy that helps people identify and change negative pattern of thinking and behavior. याच्यात ही एक मानसिक समुपदेशनाची पद्धत आहे जी व्यक्तीला चुकीचे विचार आणि वागणुकीची सवय ओळखून ती बदलायला मदत करते. ठीक आहे, तिला कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असं म्हटलं जातं. तर डायरेक्ट क्वेश्चन येईल CBT म्हणजे काय, तर याच्यावर म्हणजे खूप एक्झाम्समध्ये सुद्धा क्वेश्चन आलेले आहे. ही म्हणजे काउन्सिलिंगची पद्धत आहे जी व्यक्तीला चुकीचे विचार आणि वागणुकीची सवय ओळखून ती बदलायला मदत करते. नंतर आहे डायलेक्टिकल बिहेवियर थेरपी. डायलेक्टिकल बिहेवियर थेरपी is a type of cognitive behavioral therapy designed to help people manage intense emotion, reduce self-destructive behaviors and improve relationships through mindfulness, emotional regulation, distress tolerance and interpersonal skill. DBT ही CBTची प्रकारातील समुपदेशन पद्धत आहे जी व्यक्तीला तीव्र भावना हाताळायला, स्वतःला इजा करणे थांबवायला आणि नातेसंबंध सुधारायला मदत करते. ठीक आहे, CBTचाच एक टाईप आहे DBT, डायलेक्टिकल बिहेवियर थेरपी. याच्यात म्हणजे इजा करण्यासाठी किंवा नातेसंबंध सुधारण्यासाठी मदत करते. नंतर हे आपण बघणार आहोत बॉडी मास इंडेक्स BMI. BMI is a simple calculation using a person's height and weight to estimate body fat and assess whether they are underweight, normal weight and overweight or obese. म्हणजे BMI द्वारे आपण माहिती करून घेऊ शकतो आपण म्हणजे वजन नॉर्मल आहे किंवा अंडरवेट आहे किंवा ओव्हरवेट आहे किंवा म्हणजे अति तीव्र आहे. तर याच्यात BMI कॅल्क्युलेशन कसं केले जाते याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेलं आहे. मेडिकल टर्मिनॉलॉजीजचे आपण काही टॉपिक घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला याच्यावर क्वेश्चन आला तर हे सोडवता आले पाहिजे. हे बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, या माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नंतर आहे BMI वेट kg अपॉन हाईट मीटर स्क्वेअर. ठीक आहे, हाईट मीटर स्क्वेअर किंवा हाईट सेंटीमीटर. वेट अपॉन हाईट सेंटीमीटर किंवा मीटर स्क्वेअर. ठीक आहे, याला हा आहे BMIचा फॉर्म्युला. नंतर ब्लड प्रेशर बघणार आहोत. ब्लड प्रेशर इज अ फोर्स एक्झर्टेड बाय सर्क्युलेटिंग ब्लड अगेन्स्ट द वॉल ऑफ द ब्लड वेसल्स. इट इज मेजर्ड इन मिलीमीटर ऑफ मर्क्युरी mmHg अँड रेकॉर्डेड ॲज 2 numbers. याच्यात सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर असे 2 टाईप येतात. सिस्टोलिक प्रेशर काय आहे, प्रेशर वेन द हार्ट कॉन्ट्रॅक्ट्स अँड पंप्स ब्लड. जेव्हा म्हणजे हार्ट कॉन्ट्रॅक्ट करताना आणि ब्लड पंप करतो तेव्हा सिस्टोलिक ब्लड प्रेशर असतं आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर असतं प्रेशर वेन द हार्ट रिलॅक्सेस बिटवीन बीट्स. 2 बीट्समध्ये जेव्हा हार्ट रिलॅक्स करतो तेव्हा डायस्टोलिक प्रेशर असतं. हा लोअर नंबर असतो आणि हा हायर नंबर असतो. ठीक आहे, तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशरमध्ये सिस्टोलिक 120 नॉर्मल आहे आणि डायस्टोलिक 80. ठीक आहे, याला सामान्य रक्तदाब म्हणतात. 120 पेक्षा कमी आणि 80 पेक्षा कमी. नॉर्मल म्हणजे ही रेंज आहे नॉर्मल ब्लड प्रेशरची 120 ते 80. ठीक आहे, आणि 120 पेक्षा जास्त 80 पेक्षा कमी हा वाढलेला रक्तदाब. 120 पेक्षा जास्त आणि 80 पेक्षा थोडा जास्त म्हणजे 10चा फरक हा उच्च रक्तदाब टप्पा 1 मध्ये येतो. नंतर हायपरटेन्शन स्टेज 2 140 पेक्षा जास्त आणि सिस्टोलिक 140 पेक्षा जास्त आणि डायस्टोलिक 90 पेक्षा जास्त. हा उच्च रक्तदाब टप्पा 2. नंतर आहे हायपरटेन्सिव्ह क्रायसिस 180 पेक्षा जेव्हा जास्त राहते सिस्टोलिक आणि डायस्टोलिक राहते 120 पेक्षा जास्त. अत्यंत उच्च रक्तदाब आपत्कालीन स्थितीत. ठीक आहे, सॉरी. हां, बुक्स आणि ऑथर्स बघणार आहोत आपण. पहिला कम्युनिटी अप्रोच टू मेंटल हेल्थ कॅप्लनजी यांनी दिलेला आहे. नंतर इंटिग्रेटेड सोशल वर्क प्रॅक्टिस देसाई एस बी देसाई यांनी दिलेला आहे. अ थेरी ऑफ ग्रुप वर्क प्रॅक्टिस डगलस टी. डेव्हलपमेंट सायकोलॉजी अ लाईफ स्पॅन अप्रोच एलिझाबेथ हर्लोक यांनी. सोशल ग्रुप वर्क अ हेल्पिंग प्रोसेस गिझेला कोनोप्का यांनी.
थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ सोशल केसवर्क गॉर्डन हॅमिल्टन यांनी, अँड इंट्रोडक्शन टू सोशल केसवर्क ग्रेस मॅथ्यू यांनी दिलेली आहे. सोशल केसवर्क अ प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस H पर्लमॅन. नंतर केसवर्क सायकोसोशल थेरपी होलिस ॲप यांनी. दास कॅपिटल कार्ल मार्क्स यांची पुस्तक होते. नंतर अँड इंट्रोडक्शन टू सोशल सायकोलॉजी कुपुस्वामी. नंतर प्रॅक्टिस ऑफ सोशल वर्क रिसर्च सोशल वर्क पर्स्पेक्टिव्ह DK लालदास यांची आहे. नंतर इंट्रोड्युसिंग सोशल वर्क लीना डॉमिनेली. व्हॉट इज सोशल केसवर्क मॅरी रिचमंड यांची पुस्तक आहे. सोशल डायग्नोसिस 1917 लिहिलेलं आहे. केसवर्क हे मॅरी रिचमंड यांचे आहे. फ्रेंडली व्हिजिटिंग अमॉंग द पुअर हे पण मॅरी रिचमंड यांचे आहे. नंतर आहे अ थेरी ऑफ ह्युमन मोटिवेशन मास्लो यांची आहे. नंतर आहे आयडिओलॉजीज अँड सोशल वर्क हिस्ट्री अँड कंटेम्पररी ॲनालिसिस मुरली देसाई यांची पुस्तक आहे. टुवर्ड्स अ फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क इन इंडिया मुरली देसाई यांचे आहे. कम्युनिटी ऑर्गनायझेशन थेरी अँड प्रॅक्टिस MG रॉसची आहे. नंतर जर्नल ऑफ रुरल डेव्हलपमेंट NIRDची आहे. नंतर पर्स्पेक्टिव्ह इन सोशल वर्क निर्मल निकेतन मुंबई यांचे आहे. नंतर पॅटर्न ऑफ कल्चर रूथ बेनेडिक्ट यांचे आहे. नंतर वर्किंग विथ कम्युनिटीज HY सिद्दीकी यांचे आहे. इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्क टीसने दिलेला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क. कंटेम्पररी सोशल वर्क दिलेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ लखनौ. आणि रेमेडियल मॉडेल दिलेला आहे विटमरनी. ठीक आहे, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो, तर हे माहिती असणं गरजेचं आहे या गोष्टी, म्हणजे बुक्स आणि त्याचे ऑथर्स. आता आपण इव्हेंट्स बघणार आहोत. महत्त्वाचे इव्हेंट्स म्हणजे वर्षानुसार रिव्हिजनसाठी. 1859 चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी लंडनमध्ये एस्टॅब्लिश झाली होती. 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती ज्योतिराव फुले यांच्याद्वारे. नंतर 1877 चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी इन USA वॉज इस्टॅब्लिश. नंतर 1882 आर्य महिला समाज फाउंडेड बाय पंडिता रमाबाई. नंतर 1887 रामकृष्ण मिशन. 1905 सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी फाउंडेड बाय गोपालकृष्ण गोखले. नंतर 1999 इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच ILO याची स्थापना झाली होती. नंतर 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली होती. 1928 इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ स्कूल्स ऑफ सोशल वर्क IASSW ची स्थापना झाली होती. 1932 हरिजन सेवक संघाची स्थापना झाली होती महात्मा गांधींद्वारे. 1936 इट एस्टॅब्लिश्ड ॲज अ सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क. ठीक आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क तिलाच म्हणतात आपण. नंतर 1937 फर्स्ट चाइल्ड गायडन्स क्लिनिक वॉज स्टार्टेड इन टीस. फर्स्ट चाइल्ड गायडन्स क्लिनिक स्टार्ट झालं होतं 1937 टीसमध्ये. नंतर 1940 इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्क स्टार्टेड. नंतर 1942 बेवरेज रिपोर्ट आलं होतं पब्लिश झालं होतं बेवरेज रिपोर्ट. नंतर 1944 वर्ल्ड बँकची स्थापना झाली होती. 1945 फाओची स्थापना फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. 1945 UNची स्थापना झाली होती. 1948 नीलोखारी प्रोजेक्ट आलेला होता. नंतर 1948 इटावा पायलट प्रोजेक्ट सुद्धा आलेला होता. 1948 भारतीय अदीम जाती सेवक संघ फाउंडेड बाय ठक्कर बाप्पा. नंतर 1948 जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड म्हणजे गेट आलेलं होतं. नंतर 1948 युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्ससुद्धा आलेलं होतं. 1950 सेटिंग ऑफ प्लॅनिंग कमिशनची स्थापना 1950 झालेली होती. 1951 ते 56 पहिला 5 इयर प्लॅन आलेला होता. नंतर 1952 काउन्सिल ऑन सोशल वर्क एज्युकेशनची स्थापना. नंतर 1952 कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम फर्स्ट इनिशिएटेड इन राजस्थानमध्ये पहिला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम इनिशिएट झालेला होता 1952. नंतर 1953 सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डची स्थापना. 1955 नॅशनल लेप्रोसी कंट्रोल प्रोग्राम याची सुद्धा स्थापना झाली होती. नंतर 1955 आलेला होता द हिंदू मॅरेज ॲक्ट. आणि 1955 BMS भारतीय मजदूर संघाची सुद्धा स्थापना झालेली होती. 1955 आणखी नॅशनल असोसिएशन ऑफ सोशल वर्कर US स्थापना झालेली होती. 1956 इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्सची स्थापना झाली होती. 1958 रेणुका रे कमिटी ऑन सोशल वेलफेअर अँड वेलफेअर ऑफ बॅकवर्ड क्लासेस वॉज कॉन्स्टिट्यूटेड. रेणुका रे कमिटीची स्थापना झालेली होती 1958. नंतर 1959 हेल्थ सर्वे अँड प्लॅनिंग कमिटी मुडलेयार कमिटीची स्थापना झालेली होती. नंतर 1959 फर्स्ट मॉडेल प्रिझम मॅन्युअल. 1960 रिव्ह्यू कमिटी फॉर सोशल वर्क एज्युकेशन अपॉइंटेड बाय UGC. ठीक आहे, UGCने जी सोशल वर्क एज्युकेशनची रिव्ह्यू कमिटीची स्थापना केली होती. आणि 1960 आणि 1959 फर्स्ट मॉडेल प्रिझम मॅन्युअल आलं होतं. ठीक आहे,
तर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या, हे थोडं सॉरी बाय मिस्टेक टायपिंग मिस्टेक झालेली आहे. नंतर आहे 1965 इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन. नंतर 1966 मध्ये इंटरनॅशनल कोव्हेनंट ऑन इकॉनॉमिक अँड सोशल कल्चरल राईट्स. नंतर 1966 मध्ये चेअरपर्सन ऑफ फर्स्ट नॅशनल कमिशन ऑन लेबर हे गजेंद्र गडकर आलेले होते. याची रिपोर्ट आलेली होती 1969 मध्ये. फर्स्ट लेबर कमिशनची स्थापना 1966 मध्ये आलेली. PV गजेंद्र गडकर यांच्या अध्यक्षतेअंतर्गत. नंतर आहे 1970 मध्ये इंडियन सोसायटी ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्सची स्थापना. नंतर आहे 1970 मध्ये चिपको मुवमेंट सुद्धा आलेली होती. 1972 मध्ये UN कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, जी स्टॉकहोम कॉन्फरन्स आहे ती सुद्धा झालेली होती 1972 मध्ये, एन्व्हायरमेंट कॉन्फरन्स. नंतर आहे 1974 एक्सपांडेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशनचा प्रोग्राम सुद्धा आलेला होता. नंतर 1974 मध्ये नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन सुद्धा आलेली आहे. 1975 मध्ये इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस लॉन्च ऑन महात्मा गांधीज 106 बर्थ ॲनिव्हर्सरी. ठीक आहे. महात्मा गांधींच्या 106व्या बर्थ ॲनिव्हर्सरीमध्ये इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस सुद्धा लॉन्च केलेलं होतं 1975 मध्ये. नंतर 1975 इंटरनॅशनल इयर ऑफ वुमेन, ही पण टायपिंग मिस्टेक झालेली आहे सॉरी. तर 1975 सुद्धा इंटरनॅशनल इयर ऑफ वुमेन होता. नंतर 1975 मध्ये नॅशनल कॅन्सर कंट्रोल प्रोग्राम सुद्धा आलेला होता. 1976 मध्ये नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी सुद्धा आलेली आहे. नंतर 1976 मध्ये आलेली आहे. नंतर 1978 मध्ये कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स वॉज सेटअप. 1979 मध्ये इंटरनॅशनल इयर ऑफ चाइल्ड होतं. नंतर 1979 इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन साइन इफेक्टिव्ह फ्रॉम 1981. ठीक आहे. कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन आलेलं होतं 1979 मध्ये. इफेक्टिव्ह झालेलं होतं 1981 पासून. 1981 इंटरनॅशनल इयर ऑफ डिसेबल्ड पर्सन्स. नंतर आहे 1982 नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम आलेला होता 1982 मध्ये. 1983 नॅशनल लेप्रोसी इरेडिकेशन प्रोग्राम आलेला आहे. नंतर 1983 नॅशनल हेल्थ पॉलिसी आली जी म्हणजे 2002 आणि 2017 मध्ये सुद्धा रिव्ह्यू करण्यात आलेलं होतं तिला. नंतर आहे 1985 इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ. 1985 प्रोफेशनल सोशल वर्कर असोसिएशनची स्थापना झालेली होती. नंतर 1985 युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामची सुरुवात झालेली होती. 1986 रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना. नंतर 1987 नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. याच्यावर खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे, तर हे इयर माहिती असणं गरजेचं आहे. नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम 1982 आणि नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम 1987. रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना 1986. नॅशनल पॉलिसी ऑन चाइल्ड लेबर 1987. UN प्रिन्सिपल फॉर ओल्डर पर्सन्स 1991. 1992 नॅशनल कमिशन फॉर वुमेन. नंतर फर्स्ट कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स वॉज कन्स्टिट्यूटेड इन 1992. नंतर 1992 नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम सुद्धा आलेला आहे, ज्याच्यावर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. नंतर 1993 नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आणि 1993 मध्ये सुद्धा नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापना झालेली आहे. नंतर 1993 नॅशनल ह्युमन राईट कमिशन ऑफ इंडिया आणि 1993 मध्ये 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटद्वारे पंचायत राज आलेला आहे. नंतर 1995 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना. 1995 वर्ल्ड पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम. वर्ल्ड पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम सुद्धा 1995 मध्ये आलेला आहे. आणि आणखी एक याच्याशी इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, 2014 मध्ये आपण पोलिओ मुक्त झालेलो आहोत. ठीक आहे. 2014 मध्ये भारत पोलिओ मुक्त झालेला आहे. तर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, कुठल्या वर्षी पोलिओ मुक्त झालेला आहे, तर 2014. नंतर आहे 1995 नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम. नंतर 1999 इंटरनॅशनल इयर ऑफ ओल्डर पर्सन्स. 2004 नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट कॉन्स्टिट्यूटेड. 2004 नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स सुद्धा आलेला आहे. नंतर 2007 नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम. याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहे, तर नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम आलेला आहे 2007 मध्ये. नंतर 2010 नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT आलेला आहे. 2014 इंडिया डिक्लेअर्ड पोलिओ फ्री. ठीक आहे. आणि 2015 सेटिंग नीती आयोगाची स्थापना झालेली आहे 2015 मध्ये.
हे आपण इयरशी रिलेटेड ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत ते बघितलेलं आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो, कुठल्या इयरमध्ये काय झालेलं आहे किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटची स्थापना झालेली आहे, तर हे माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन याच्यावर विचारला जातो. तर आजच्यासाठी एवढंच. आपण या म्हणजे व्हिडिओ ऑलमोस्ट 1 आवरचा बनलेला आहे. तर याच्यात आपण महत्त्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहेत, महत्त्वाचे ज्या थेअरीज आहेत, महत्त्वाच्या घडामोडीज आहेत, महत्त्वाचे पुस्तके आहेत, त्याचे ऑथर्स आहेत, याच्याशी रिलेटेड आपण फॅक्च्युअल गोष्टी जाणून घेतलेल्या आहे. तर ऑलमोस्ट याच्यावर हे सगळे टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आपण खूप क्वेश्चन्स याच्यावर एक्सपेक्ट करूयात. आणि अशाच म्हणजे आणखी आपण 1-2 लेक्चर मॅरेथॉन लेक्चर घेऊन येऊ, जेणेकरून तुमच्या रिव्हिजनसाठी याची हेल्प होईल. आणि जे 40 प्रश्न येणार आहेत, तर आपलं एकच उद्देश आहे, 40 पैकी 40 प्रश्न आपले पूर्णपणे बरोबर आले पाहिजे, जेणेकरून तुमची रँक चांगली आली पाहिजे आणि तुमची पोस्ट निघाली पाहिजे. बस आपला मुख्य उद्देश एवढाच आहे. तर आमच्या चॅनलशी याच्यासाठी जोडून राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आमचं आणखी मोटिवेशन वाढेल आणि आम्ही आणखी चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येऊ तुमच्यासाठी. कारण विदाऊट मोटिवेशन आम्ही थोडे डिमोटिवेट फील करतो. तर म्हणजे एकच विनंती आहे, चॅनल म्हणजे जे पण कंटेंट आहे ते बघा, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन मिळतीलच. तर खूप मेहनतीने हे कंटेंट बनवलं आहे. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाकी आपण आता MCQ सिरीजसुद्धा घेऊन येणार आहोत एक्झामपर्यंत, जेणेकरून तुमची MCQ प्रॅक्टिससुद्धा झालेली पाहिजे. तर MCQ सिरीजसाठी बस म्हणजे या लेक्चरला थोडी मदत करा, जेणेकरून आम्ही MCQ सिरीज पण म्हणजे जी तिच्यासाठी मेहनत लागेल ती करू, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल. तर खूप खूप धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच.